राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे NP Edits. तर मित्रांनो, आय नो आपल्या चॅनलवरती व्हिडिओज थोडे लेट येत आहेत, बट काय करणार ना, दमदार व्हिडिओ बनवायला थोडा वेळ लागतोच. आणि त्यात तुमचा भाऊ इंजिनिअरिंग करते. तर हे सर्व साईडला ठेवूयात आणि वळूयात आपल्या लोगो एडिटिंग सिरीजच्या 5th व्हिडिओमध्ये. जसे की थंबनेलवर तुम्ही पाहिलेच असेल की आजचा व्हिडिओ हा लोगो बनवताना लागणाऱ्या PNG मटेरियलवर डिपेंडंट आहे. कसं आहे ना, लोगो बनवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली, जसं की थोडं डोकं लावलं आणि थोडी एडिटिंगची जादू टाकली की जी बनणारी डिझाईन आहे ती लाजवाबच बनते. मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स फॉर एडिटिंग, फॉन्ट फॉर स्टायलिंग, PNG मटेरियल फॉर मेक इट अट्रॅक्टिव्ह, कलर ॲट कॉम्बिनेशन विदाउट कॉपीराईट. तर हे थोडे महत्त्वाचे पॉईंट आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स फॉर एडिटिंग अँड फॉन्ट्स फॉर स्टायलिंग, या 2 टॉपिकवर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर व्हिडिओ पाहिले नसतील तर आधी ते व्हिडिओ पहा. दॅट इज माय हंबल रिक्वेस्ट फॉर यू. कारण मी हे लोगो एडिटिंगची सिरीज खूप समजण्यासाठी सोपी बनावी यासाठी प्रयत्न करत आहे. आपण फॉन्ट्समध्ये श्रीलिपी फॉन्ट्स दिलेले आहेत, जे की हिंदी आणि मराठी नॉर्मल युजर्ससाठी महत्त्वाचे आहेत. जे मेन फॉन्ट आहेत ज्यामुळे लोगो अट्रॅक्टिव्ह होईल, असे फॉन्ट आणि इंग्लिश फॉन्ट्स आणि इंग्लिश फॉन्ट्स आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या मेन कंटेंटकडे. लोगो बनवताना त्या लोगोला थोडा अट्रॅक्टिव्ह आणि युनिक लुक देण्यासाठी आपण क्लिपआर्टचा म्हणजेच PNG मटेरियलचा यूज करतो. हे मटेरियल आपण गुगलवरून सहज डाउनलोड करू शकतो. बट जेव्हा आपण कोणतेही मटेरियल डाउनलोड करतो तेव्हा इमेजेस यांना व्हाईट किंवा ब्लॅक कलरचे किंवा डॉटेड बॅकग्राऊंड असते. तर हे बॅकग्राऊंड कसे रिमूव्ह करायचे, यासाठी असे बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही remove.bg या वेबसाईटचा यूज करू शकता. आता या वेबसाईटचा यूज कसा करायचा, तर यासाठी यावर आपला एक व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे, ज्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. तुम्ही लिंकवरून सुद्धा करू शकता किंवा तुमच्या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनवरून सुद्धा करू शकता. तर दोन्ही टाईपने कसं करायचं ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बट वन इम्पॉर्टंट थिंग ही लक्षात ठेवा की आपण लोगो बनवतो तर तो लोगो हा ऑलवेज वेक्टर फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. त्यासाठी इमेज सर्च करताना त्याच्या पुढे वेक्टर PNG लावायला विसरू नका, कारण वी वॉन्ट क्वालिटी. तुम्ही हे सर्व डायरेक्ट गुगलवरून सुद्धा डाउनलोड करू शकता, पण ते डाउनलोड करताना कोणताही इमेज, म्हणजे तुम्हाला जर एक टाईपमध्ये तुम्ही समजा जर कन्स्ट्रक्शन रिलेटेड PNG तुम्हाला हवी असेल तर कन्स्ट्रक्शन वेक्टर PNG, होम वेक्टर PNG, हॉस्पिटल वेक्टर PNG एक्सेट्रा टाईपमध्ये तुम्ही सर्च करू शकता. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पॉईंट्स तुम्हाला PNG मटेरियल किंवा क्लिपआर्ट डाउनलोड करताना हेल्प करतील, ज्याने की पुढे जाऊन तो लोगो एडिट करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिझोल्युशनच्या बाबतीत प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ एंड करताना महत्त्वाची एक बोनस टिप की कोणतीही PNG यूज करताना ती जशीच्या तशी यूज करायला अवॉइड करा, कारण आपल्याला आपला लोगो हा युनिक बनवायचा आहे. दुसऱ्या लोगोला क्लिअर कट छापायचं नाही आहे, बिकॉज इट डेव्हलप्स द व्हिज्युअल आयडेंटिटी ऑफ ब्रँड.